कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीनं पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांना अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार देण्यात आला. 25,000 रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. तर पत्रकार अभिजित करंडे यांना मोहन मस्कर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना पी साईनाथ यांनी कुठल्याच पिकासाठी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचं सांगितलं. त्यांच्या मुलांची लग्न ठरत नाहीयेत, हे निराशाजनक वास्तव आहे. समाजातील या तळागाळातील प्रश्न समजून घेऊन त्यांचे बारकावे शोधून पत्रकारिता करा, असं आवाहन पी साईनाथ यांनी केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी अनंत दीक्षित यांनी कोल्हापुरात पत्रकारिता करताना सर्व स्तरातील संवाद साधला असल्याचं सांगितलं. तर सध्याची लोकशाही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे की केवळ काहींनाच सोबत घेऊन जाणारी आहे, यावर अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अभिजित करंडे यांनी पत्रकारितेतील तिसरा डोळा सतत सतर्क राहणं गरजेचं असल्याचं सांगत हा पुरस्कार मला नेहमी जबाबदारीची जाणीव करून देईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर, पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.